बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघाताला जवळपास आज 10 दिवस उलटून गेले आहेत. परंतु लोकांच्या मनामध्ये अजूनही संशयाचं वातावरण आहे. कारण तशा प्रकारे लोकांमध्ये आता वेगवेगळ्या चर्चा अजूनही सुरू आहेत. तसेच याचा मोठा खुलासा देखील अजूनपर्यंत झालेला नाही. परंतु आज सकाळी 10 वाजता एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये जो संशय होता त्याला 10 पटीने वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामध्ये अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे की बारामतीच्या विमान अपघातामध्ये ज्या 5 व्यक्तींचा मृत्यू झाला होता तर त्या विमानामध्ये दादा अजिबात नव्हतेच, अशा प्रकारची धक्कादायक माहिती या नवीन रिपोर्टमध्ये समोर आली आहे. त्यामुळे विमान अपघाताचा दाबून ठेवलेला म्हणजेच लपवून ठेवलेला सत्य प्रकार उघडकीस येऊ लागला आहे. 28 जानेवारीला बारामतीत अचानक एक विमान अपघात झाला आणि दादांचं निधन झालं. जी बातमी ऐकून सगळ्या महाराष्ट्राला पहिला धक्का बसला होता. पण आज सकाळी अचानक त्या प्रकरणाबाबत एक नवीन कॉल रेकॉर्डिंग आणि नवीन रिपोर्ट समोर आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसला आहे. अजितदादा जिवंत असल्याचा दावा केला जातोय. माणसांमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत. आपण कोणाच्या बरोबर? 10 मिनिटांनी दादांनी एका व्यक्तीला कॉल सुद्धा केला होता आणि त्यामध्ये जे काही बोलले तर ते ऐकून तुमच्या सुद्धा कानावर विश्वास बसणार नाही. मग आता दादांनी एका व्यक्तीला कॉल केला होता. त्या व्यक्तीने काय केलं? पत्रकारांसमोर येऊन ती कॉल रेकॉर्डिंग ऐकवली सुद्धा, दाखवली सुद्धा. तसेच एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळी दिशा मिळतेय की काय अशी वर्तवण्यात येत आहे. पण एका रेकॉर्डिंगमुळे या प्रकरणाचं सगळं चित्र पलटलं आहे. कारण या रेकॉर्डिंगमध्ये असं काही सापडलं आहे ज्यामुळे अजितदादा अजूनही जिवंत आहेत की काय आणि त्यांना कुठे लपवण्यात आलं की काय अशी चर्चा सोशल मीडियावर आणि लोकांमध्ये रंगत आहे. मग परत या ठिकाणी दादा जिवंत आहेत का? कारण तशा प्रकारे लोक आता बोलू लागले की विमानात जे दाखवण्यात आलं होतं त्यामध्ये दादा नव्हतेच. अशा प्रकारचा खळबळजनक दावा लोकांसमोर पडला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संशयाचं वातावरण निर्माण झालं ते म्हणजे ज्या विमानतळावरून म्हणजे मुंबईच्या विमानतळावरून अजितदादा विमानात बसले होते तर त्या विमानतळावरचं CCTV अजून समोर आलेलं नाही. त्यामध्ये असं काय दाखवण्यात आले, तो पुरावा आहे की नाही यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे आता सगळीकडे अजितदादा परत येणार अशा प्रकारची चर्चा वेगाने सुरू झाली आहे. बारामतीतील लोकांमध्ये दबक्या आवाजात कुठे जाईल तिथे चर्चा आहे की दादा परत येणार, दादा परत एकदा पत्रकार परिषद घेणार अशा प्रकारच्या चर्चा लोकांमध्ये रंगू लागल्या आहेत. त्याचं कारण एका फोन कॉलमुळे आता ही चर्चा रंगल्या. तसेच आज जो 10व्या दिवशी नवीन रिपोर्ट समोर आला आहे त्यामुळे लोकांच्या मनामध्ये जो संशय होता तो सत्याकडे वळतोय का? गेल्या 10 दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा सुरू आहे आणि संशयाचं वातावरण लोकांच्या मनात निर्माण झालं होतं. त्यातच एक धक्कादायक नवीन रिपोर्ट समोर आला आहे आणि ते रिपोर्ट समोर आल्यानंतर एक कॉल रेकॉर्डिंग देखील उघड झालंय. इतक्या दिवसांनंतर एक कॉल रेकॉर्डिंग 10व्या दिवशी उघड झाल्यामुळे दादा जिवंत आहेत का, दादा परत येणार का असा दावा केला जातोय. याला कारण ठरलं ते म्हणजे नवीन रिपोर्ट आणि शेवटच्या 10 मिनिटांमध्ये जे काही विमान अपघात होण्याच्या आधी 10 मिनिटांमध्ये अजितदादा बोललेत तर त्या कॉल रेकॉर्डिंगमुळे मोठं संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. ज्यामुळे संशय खरा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गावातील काही लोकांचे जबाब नवीन समोर आलेत. ज्यांनी विमान खाली पडत असताना एक विचित्र प्रकार पाहिला होता. आजवर कुठल्या टीव्हीवर कुठल्या बातम्यांवर हा रिपोर्ट समोर आलेला नव्हता. अपघात होऊन तब्बल 10 दिवस उलटलेत. पण अचानक आलेल्या फोन कॉल रेकॉर्डिंग आणि नवीन रिपोर्टमुळे लोकांचा प्रवाह सत्या उजेडात येतोय का असं पाहायला मिळतंय. कालपर्यंत सांगितलं जात होतं की विमानात 5 व्यक्ती होत्या. 5 जणांचे मृत्यू झाले. दादांचा मृतदेह त्यांच्या हातातील घड्याळावरून ओळखला गेला होता असं सांगितलं होतं. खरं तर यातच चूक आहे. कारण नंतर समजलं की आधी 5 व्यक्ती सांगितल्या, नंतर 6 व्यक्ती आहेत. म्हणजे 6 व्यक्ती आणि 5 व्यक्ती, नेमकं किती व्यक्ती आहेत यावरच लोकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. पायलटबद्दल सुद्धा संशयाचं वातावरण आहे. कारण पायलटने शेवटच्या क्षणी आपत्कालीन परिस्थितीत मेडे कॉल दिला नव्हता. त्यामुळे संशय जास्त निर्माण झाला आहे. आता पायलटच्या पत्नीने एक पोस्ट लिहिली होती की माझा पती अजूनही जिवंत आहे. म्हणजे पायलट अजून जिवंत असा दावा केला आहे. कालपर्यंत ही चर्चा रंगली होती. पण आज सकाळी अचानक दादांची कॉल रेकॉर्डिंग आणि नवीन रिपोर्ट समोर आला. त्यामुळे अपघात होण्यापूर्वीच्या 10 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं? दादांनी विमानातून बारामतीतील एका व्यक्तीला कॉल केला होता. त्यामुळे बारामतीत, महाराष्ट्रात चहाच्या टपरीवर एकच चर्चा आहे की दादा जिवंत आहेत का.
लवकर पत्रकार परिषद घेणार का? नेमकं सत्य काय? आजच नवीन रिपोर्ट समोर आला आहे. नवीन 5 पुरावे समोर आले आहेत. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये कॉल रेकॉर्डिंगमध्ये दादा नेमकं काय बोलले, ज्यामुळे दादा परत येणार का असा दावा केला जात आहे. खरंच यात काही तथ्य असू शकतं? या कॉल रेकॉर्डिंगमध्ये नवीन काय सापडलं आणि दादांच्या विमान अपघाताचं दाबून ठेवलेलं सत्य आता उघड होतंय का? अशी धक्कादायक आणि काळजाला धक्का बसणारी बातमी आहे. महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय. अजित दादा जिवंत आहेत का? दादा परत येणार का? अशी चर्चा आहे. कॉल रेकॉर्डिंग समोर आली, ज्यामुळे अपघात होण्याच्या अवघ्या 10 मिनिटात दादांनी एका व्यक्तीला अशा पद्धतीने कॉल केला होता आणि त्या व्यक्तीने पत्रकारांसमोर रेकॉर्डिंग ऐकवली, रिपोर्ट वाचून दाखवला, सोशल मीडियावर चर्चा केली होती. तर ती दावा खरा ठरतोय का? दादा जिवंत आहेत का आणि परत येणार का? चला तर जाणून घेऊया या प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. दादा परत येणार? दादा जिवंत आहेत? संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांमध्ये हीच सगळीकडे चर्चा आहे. तुम्ही सुद्धा आता हे कानावर पाहिले असणार आहात. आणि तशा पद्धतीने हे खरं होऊ शकतं का? खरं तर याची सुरुवात झाली ती 28 जानेवारीच्या सकाळी. वातावरण निवांत होतं, पण अचानक बातमी आली की बारामतीच्या दिशेने जाणारं विमान कोसळलंय. सुरुवातीला वाटलं की तांत्रिक बिघाड आहे, पण घटनास्थळी पोहोचल्यावर प्रत्यक्षदर्शींनी जे दावे केले तिथून शंकेची पाल जास्त चुकली. लोक सांगतात की विमान हवेतच 5 वेळा उलटीपलटी झाली. हवामान शुद्ध होतं, मग विमान असे का डगमगलं? पहिल्या दिवशी प्रशासनाने सांगितलं की विमानात 5 जण होते, पण विमानाच्या कागदपत्रांमध्ये वेगळं दिसलं. पहिल्या दिवशी 5, नंतर 6. हे कसं शक्य? 29 जानेवारीला दादांवर अंत्यसंस्कार झाले, पण इथेच लोकांच्या मनात प्रश्नांचं कवच तयार झालं. अंत्यविधीवेळी मृतदेह पूर्णपणे कापडाने झाकलेला होता. कोणालाही चेहरा दिसला नाही, शरीराचा कोणताही भाग दिसला नाही. प्रशासनाने सांगितलं की ओळख हातातील घड्याळावरून झाली होती. पण विचार करा, विमानाचं पोलादाचं लोखंड वितळलं, मग घड्याळ कसं सुरक्षित राहिलं? हा साधा प्रश्न आजही संशय निर्माण करतोय. राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली. तिसऱ्या दिवशी ब्लॅक बॉक्स सापडला. सामान्यतः वैमानिक मेडे कॉल देतात, पण या ब्लॅक बॉक्समध्ये वैमानिकांनी मेडेऐवजी काहीतरी वेगळे उद्गार काढले. तांत्रिक प्रॉब्लेम नव्हता, पण काहीतरी वेगळं घडत होतं जे त्यांच्या कल्पनेबाहेर होतं. चौथ्या दिवशी बॉम्ब फुटला. विमानात एकूण 6 जण चढले होते, मग 5 मृतदेह कसे सापडले? 6वा कोण? तो गायब कसा झाला? सोशल मीडियावर चर्चा की 6व्या व्यक्तीने काहीतरी मोठं केलं का? त्याच दिवशी आणखी एक रिपोर्ट. अनुभवी पायलट आदल्या रात्री बदलला गेला. नवीन पायलटचा इतिहास वादग्रस्त होता. का बदलला? कोणत्या दबावाखाली? 5व्या दिवशी भावनिक धक्का. पायलटच्या पत्नीचा व्हिडिओ व्हायरल झाला. तिने म्हटलं, माझा पती अजूनही जिवंत आहे. टीव्हीवर दाखवलेला फोटो माझ्या पतीचा नाही. जर पायलट नव्हता तर विमान कोण चालवत होतं? मृतांच्या ओळखीवर संभ्रम. 6व्या दिवशी अजितदादांचे निकटवर्तीय अमोल मिटकरींनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले. 6 जण चढले, 5 मृतदेह. एक पडून गेला का? गावकऱ्यांनी पाहिलं, विमान खाली येत असताना एक विचित्र प्रकार पाहिला होता. आजवर कुठल्या टीव्हीवर, कुठल्या बातम्यांवर हा रिपोर्ट समोर आलेला नव्हता. अपघात होऊन तब्बल 10 दिवस उलटलेत, पण अचानक आलेल्या फोन कॉल रेकॉर्डिंग आणि नवीन रिपोर्टमुळे लोकांचा प्रवाह सत्य उजेडात येतोय का असं पाहायला मिळतंय. कालपर्यंत सांगितलं जात होतं की विमानात 5 व्यक्ती होत्या, 5 जणांचे मृत्यू झाले. दादांचा मृतदेह त्यांच्या हातातील घड्याळावरून ओळखला गेला होता असं सांगितलं होतं. खरं तर यातच चूक आहे, कारण नंतर समजलं की आधी 5 व्यक्ती सांगितल्या, नंतर 6 व्यक्ती आहेत. म्हणजे 6 व्यक्ती आणि 5 व्यक्ती, नेमकं किती व्यक्ती आहेत यावरच लोकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. पायलटबद्दल सुद्धा संशयाचं वातावरण आहे, कारण पायलटने शेवटच्या क्षणी आपत्कालीन परिस्थितीत मेडे कॉल दिला नव्हता. त्यामुळे संशय जास्त निर्माण झाला आहे. आता पायलटच्या पत्नीने एक पोस्ट लिहिली होती की माझा पती अजूनही जिवंत आहे. म्हणजे पायलट अजून जिवंत असा दावा केला आहे. कालपर्यंत ही चर्चा रंगली होती, पण आज सकाळी अचानक दादांची कॉल रेकॉर्डिंग आणि नवीन रिपोर्ट समोर आला. त्यामुळे अपघात होण्यापूर्वीच्या 10 मिनिटांमध्ये नेमकं काय घडलं? दादांनी विमानातून बारामतीतील एका व्यक्तीला कॉल केला होता. त्यामुळे बारामतीत, महाराष्ट्रात चहाच्या टपरीवर एकच चर्चा आहे की दादा जिवंत आहेत का? लवकर पत्रकार परिषद घेणार का? नेमकं सत्य काय? आजच नवीन रिपोर्ट समोर आला आहे. नवीन 5 पुरावे समोर आले आहेत. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये कॉल रेकॉर्डिंगमध्ये दादा नेमकं काय बोलले, ज्यामुळे दादा परत येणार का असा दावा केला जात आहे. खरंच यात काही तथ्य असू शकतं?
या कॉल रेकॉर्डिंगमध्ये नवीन काय सापडलं आणि दादांच्या विमान अपघाताचं दाबून ठेवलेलं सत्य आता उघड होतंय का? अशी धक्कादायक आणि काळजाला धक्का बसणारी बातमी आहे. महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय. अजित दादा जिवंत आहेत का? दादा परत येणार का? अशी चर्चा आहे. कॉल रेकॉर्डिंग समोर आली, ज्यामुळे अपघात होण्याच्या अवघ्या 10 मिनिटात दादांनी एका व्यक्तीला अशा पद्धतीने कॉल केला होता आणि त्या व्यक्तीने पत्रकारांसमोर रेकॉर्डिंग ऐकवली, रिपोर्ट वाचून दाखवला, सोशल मीडियावर चर्चा केली होती. तर ती दावा खरा ठरतोय का? दादा जिवंत आहेत का आणि परत येणार का? व्हिडिओमध्ये सांगितलेली सर्व माहिती ही अंदाज व काल्पनिक आहे. याच्या मागे काही सत्य कारण अजूनपर्यंत उघडकीस आले नाही. जर ते सत्य कारण उघडकीस आले तर ते आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये कळविण्यात येतील.